नमस्कार. आजपासून आपण एक थरारक, रहस्यमय आणि इतिहासाच्या छायेत घडणारी कथा सुरू करतोय. या कथेचं नाव आहे बाजिंद. ही फक्त कथा नाही, तर रायगडाच्या दऱ्याखोऱ्यात दडलेलं एक काळं गूढ आहे. एकूण 20 भाग आणि दररोज एक नवीन भाग. तर नक्की शेवटपर्यंत सोबत राहा. भाग 1. बाळ्या. रायगडाच्या उंच डोंगर दऱ्यांमध्ये वसलेलं एक जुनं, शांत पण आतून अस्वस्थ गाव, धनगरवाडी. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड स्वराज्याची राजधानी केल्यापासून या परिसरात स्थैर्य आलं होतं. नाहीतर कधी विजापूर, कधी दिल्लीचा बादशहा. कोण कधी हल्ला करेल याचा काही नेम नव्हता. पण रायगडावरचं एक ठिकाण मात्र आजही भीतीचं प्रतीक होतं. टकमक टोक. हजारो फूट खोल दरी आणि स्वराज्याशी फितुरी करणाऱ्यांची शेवटची जागा. त्या टोकावरून फेकले गेलेले देह खाली धनगरवाडीच्या जंगलात कोसरायचे. काही दिवस कोल्हे, कुत्रे यांची मेजवानी, पण हळूहळू जंगलातील जनावरांना लागली माणसाच्या रक्ताची चव. आणि मग जेव्हा टकमकावरून कोणी पडेनासं झालं, तेव्हा ती भुकेली जनावरं सरळ गावावरच तुटून पडली. भीतीनं थरथरणारं गाव, 100-200 घरांचं धनगरवाडी पूर्णपणे भयभीत झालं होतं. आणि मग गावाचा कारभारी सखाराम निर्णय घेतो. तो थेट रायगडावर जाऊन स्वतः महाराजांनाच हे गाऱ्हाणं सांगणार होता. सखारामचं कुटुंब, त्याच्या 2 बायका, राधिका आणि अंबिका, आणि अंबिकेचा मुलगा बाळकृष्ण उर्फ बाळ्या. एक खास गोष्ट, ज्या दिवशी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्याच दिवशी बाळ्याचा जन्म झाला होता. म्हणून संपूर्ण गावासाठी तो होता भाग्याचा तारा. पण नियती काही वेगळंच लिहून ठेवत होती. पावसाळा नुकताच संपला होता. सगळीकडे हिरवागार नजारा. त्या दिवशी बाळ्या आणि पांडू शेळ्या घेऊन टकमकाच्या जंगलाकडे गेले. परतताना संध्याकाळ झाली आणि अचानक दूरवर 2 भुकेले बिबळे एका मढ्यावर तुटून पडलेले. हे दृश्य पाहताच पांडू आणि बाळ्या घाबरून गावाकडे धावू लागले. पण पुढे जे घडलं, पांडूचा पाय एका फांदीत अडकतो. तो जोरात खाली पडतो आणि मावळतीच्या प्रकाशात एक काळा कभिन्न मनुष्य, हातात मजबूत काठी, गळ्यात चांदीची पेटी, तो त्यांच्याकडे पाहत हसत उभा होता. तो कोण होता आणि बाळ्याच्या आयुष्यात काय वादळ येणार होतं, हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. भाग 2 उद्या. जर तुम्हाला अशा थरारक कथा आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. लेखकाचं नाव शेवटच्या भागात उलगडेल.